नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे हर्षवर्धन सईला सांगत असतो, की जा तुझ्या पप्पाला जाऊन विचार, की तू कुणासारखी दिसतेस. तेव्हा इथे सई येते आणि सागरला विचारत असते, पप्पा सांग ना, मी कुणासारखी दिसते? मम्मीसारखी की तुझ्यासारखी? मुक्ताई मला म्हणाली, की मी सावनी मामासारखी दिसते. पण मी तुझी मुलगी आहे ना पप्पा, तर मी तर तुझ्यासारखी दिसते. सांग ना पप्पा, मी तुझ्यासारखी दिसते ना? तेव्हा इथे सागर सईकडे बघतो आणि हर्षवर्धन जे काही बोललेला असतो ते शब्द त्याला आठवतात, की सई ही माझी मुलगी आहे आणि ती सई हर्षवर्धन अधिकारी आहे. तेव्हा हे शब्द आठवल्यानंतर सागर म्हणतो, हे सगळं कोण विचारतंय तुला? तेव्हा सई म्हणते, ते अंकल आहेत ना, हर्षवर्धन अंकल, ते विचारतायत. तेव्हा सागर तिच्या हातातून फोन घेतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, सागर, अरे काय रे हे, जो एवढा तू अट्टाहास केलास कोर्टामध्ये सईला मिळवण्यासाठी, तू मुक्ताबरोबर लग्न केलंस फक्त सईसाठी. ती मुलगीच तुझी नाही आहे. ती सावनीसारखी जरी दिसत असली ना, तरीसुद्धा ती माझी मुलगी आहे. जरी सावनीसारखा तिच्या हनुवटीवरती तीळ असेल ना, तरीसुद्धा तिची हनुवटी माझ्यासारखी आहे. तिचं नाक माझ्यासारखं आहे, कारण ती माझी मुलगी आहे. इथे आज मी तुझ्याबरोबर भांडायला फोन केलेला नाही आहे सागर. माझ्या मुलीची मला खूप आठवण येते. ती इथे होती तेव्हा मला तिची किंमत नव्हती. पण माझी मुलगी माझ्यापासून दूर झाल्यानंतर मला तिची खूप जास्त आठवण येते. माझी मुलगी मला परत कर, असं हर्षवर्धन म्हणत असतो. तेव्हा सागर लगेचच रागाने फोन कट करतो. तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणत असतो, बिचारा सागर, आता त्याचं काही खरं नाही आहे. तेव्हा सावनी म्हणते, हर्षवर्धन, तू नक्की काय करतोयस मला सांगशील का? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, एका शिकाऱ्याने शिकार केल्यानंतर जसं वाटतं ना, तसं मला वाटतंय. त्या सागर कोळीची मी रात्रीची झोप नाही उडवून ठेवली ना, तर नाव नाही सांगणार हर्षवर्धन म्हणून. तरी ते सई विचारत असते, पप्पा तू काही बोलला का नाहीस, की मी तुझ्यासारखी दिसते म्हणून? कारण मी तुझी मुलगी आहे ना. पप्पा सांग ना, मी तुझी मुलगी आहे ना, मी तुझ्यासारखी दिसते ना? तेव्हा इथे सागर सईला गप्प म्हणत असतो. तरीसुद्धा सई काही शांत बसत नाही. तेव्हा तो रागाने तिचा हात झटकतो. तेव्हा सई आता बाजूला जाऊन पडणार, तेवढ्यातच बापू काका तिला पकडतात. तेव्हा इथे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण नाचायचे बंद होतात. तेव्हा सागर म्हणत असतो, आणि गप्प बसा सगळेजण, हा तमाशा आता बंद करा. आणि सागर रागाने बाहेर निघून जातो. तेव्हा इथे बापू काका इंद्राला म्हणत असतात, बघितलं तुझा पोरगा कसं वागतो ते, आणि तू नेहमी त्याचीच बाजू घेतेस. तर इथे सई खूप घाबरलेली असते. तेव्हा मुक्ता तिला झोपवण्यासाठी प्रयत्न करत असते. ती म्हणते, तुझ्यासाठी गाणं लावू का, की अंगाई गाऊ? मी जर अंगाई गायली ना, तर तू झोपणारच नाही, तुझी झोप उडून जाईल. झोप ना बाळा. तेव्हा इथे सई म्हणते, नाही मला नाही झोप येत आहे, मी खूप वाईट आहे ना. तेव्हा मुक्ता म्हणते, असं नाही आहे, तू गुड गर्ल आहेस. तेव्हा सई म्हणते, नाही, मी जर गुड असते तर मला पप्पा कधीच ओरडला नसता. मला असं वाटलं होतं, जी मुलं बॅड असतात त्यांचे पेरेंट्स त्यांना ओरडतात, पण माझं पप्पा मला रोजच ओरडत असतो, म्हणजे मी सुद्धा बॅड आहे ना. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, असं काही नाही आहे. तेव्हा इथे सई म्हणत असते, मला आहे ना स्वप्न पडलं होतं, की हर्षवर्धन अंकलसारखे पप्पासुद्धा मला कुठेतरी दूर हॉस्टेलमध्ये सोडायला जाणार आहेत. तेव्हा मुक्ता म्हणते, नाही बाळा, असं काहीच होणार नाही आहे. तेव्हा सई म्हणते, मुक्ताई, तुला एक सिक्रेट सांगू, पप्पा मला अजिबात आवडत नाही. तेव्हा इथे इंद्रा आलेली असते आणि ती सईचं बोलणं ऐकते. आणि इंद्रा म्हणते, सई बाळा, अगं तुझ्या पप्पाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. हे बघ, तू असं बोलू नकोस गं त्याला. तो दिवस रात्र तुझाच विचार करत असतो. चल मी तुला पप्पाकडे घेऊन जाते. तेव्हा सई म्हणते, नाही मला नाही यायचं आहे, मला त्यांची भीती वाटते. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, बरं चल, मी तुला झोपवते आणि छान गोष्टसुद्धा सांगते. तेव्हा सई म्हणते, नाही नको, मला मुक्ताई झोपवेल, मला बाहेर यायला तर भीती वाटते. तेव्हा इथे मुक्ता इंद्राला खुणावते. तेव्हा इंद्रा लगेचच बाहेर निघून जाते. तेव्हा मुक्ता म्हणते, हे बघ सई, आता तुला झोपायचं आहे बाळा, अजिबात आता डोळे उघडे ठेवायचे नाही. तेव्हा इथे सई जबरदस्ती आपले डोळे बंद करते आणि झोपून जाते. तर इकडे आता बापू काका खूप भडकलेले असतात. जेव्हा कोमल त्यांना खायला द्यायला येते तेव्हा ते म्हणतात, मला नको आहे, जा तुझ्या लाडक्या भावाला दे आणि त्याचं डोकं जरा शांत होतंय का ते बघ. तेव्हा इंद्रा येते आणि म्हणते, अहो तुम्ही शांत बसा ना आता. तेव्हा बापू काका म्हणतात, काय शांत बसू मी? त्याला मोठ्यांबरोबर कसं बोलायचं ते समजत नाही, लहानांबरोबर कसं वागायचं ते कळत नाही. तेव्हा इंद्रा म्हणते, घरातले मोठे जसे वागतात ना, तशीच वागतात मुलं. तेव्हा बापू काका म्हणतात, तू माझं कंपॅरिझन तुझ्या मुलाशी करतेस. माझा मुलगा माझ्यासारखा असता ना, तर मला आनंदच झाला असता. जेव्हा सागर सई एवढा होता ना, तेव्हा मी त्याच्यावरती कधी पण आवाज उगारला नाही, कळलं ना तुला? मुलाच्या चुका पाठीशी घालू नकोस. तेवढ्यातच मुक्ता आता बाहेर येते. तेव्हा बापू काका म्हणतात, काय झालं सुनबाई, सई झोपली का? तेव्हा मुक्ता म्हणते, हो, तिला मी जबरदस्ती कशी तरी झोपवलेली आहे. पण आता सई खूपच जास्त घाबरले. तिच्या मनामध्ये एवढी भीती ती कधीही सहन करू शकत नाही.
तेव्हा बापू काका म्हणतात, म्हणजे काय झालं? तेव्हा मुक्ता म्हणते, हे बघा सागरने त्यांचं वागणं बदलायला हवं. सईवरती ते ज्या पद्धतीने ओरडतात, तिला ढकलतात, ही चांगली गोष्ट नाही आहे. सई एवढी मुलं एवढं अजिबात डिझर्व करत नाही. तेव्हा इंद्रा म्हणते, हे बघ त्याने जे काही केलं तो टेन्शनमध्ये असेल. आम्ही आमच्या मुलाला ओळखतो. तू त्याच्याकडे चुकीच्या उद्देशाने बोट दाखवू नकोस. तेव्हा मुक्ता म्हणते, हे बघा मी तसं काही करत नाही आहे. तेव्हा इंद्रा म्हणते, तू किती ओळखतेस गं माझ्या पोराला? घरामध्ये आल्या आल्या लगेच त्याच्याबद्दल वाईट साईड बोलायला लागलीस का? आहेस कोण तू त्याला बोलणारी? तेव्हा मुक्ता म्हणते, मी सईची आई आहे. म्हणूनच मी या घरामध्ये आली आहे ना सईच्या आईच्या अधिकाराने. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपण दोघीजणी काहीतरी याच्यावरती मार्ग काढूया. तेव्हा मुक्ता म्हणते की सई जे काही आता बोलली ना ते तुम्हाला कळतंय का? सईला राग येतो तिच्या पप्पाचा. तेव्हा इंद्रा म्हणते, अगं बाईने आहे ना आग लागलेली विझवायची असते, त्याच्यामध्ये तेल ओतून अजून आग वाढवायची नसते, कळतंय का तुला? तेव्हा मुक्ता म्हणते, अहो पण सागर चुकीचे आहेत ना. मग तुम्ही जसं सागरचा विचार करता आई म्हणून, तसा मी सईचा करते. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, हे बघ तू आधीसुद्धा सागरला चुकीचं समजायचीस आणि आतासुद्धा तू त्याला चुकीचं समजतेस. काहीही झालं की त्याच्याकडे बोट दाखवून तू मोकळी होतेस. अगं नवऱ्याला समजून घ्यायचं असतं. तेव्हा मुक्ता म्हणते, पण सागर कुणाला समजून घेणार नाहीत का? तेव्हा इंद्रा म्हणत असते, हे बघ तू माझ्या पोराला ओळखत नाही. तो काही बोलत असला ना तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये काय नसतं. आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये जास्त बोलू नकोस. तेव्हा मुक्ता म्हणत असते, ठीक आहे तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर मी काहीच बोलणार नाही आहे. पण हे बघा सागर ज्या पद्धतीने सईबरोबर वागतायत ना, सईच्या मनामध्ये अजून भीती निर्माण होईल. त्याच्यामुळे याच्यावरती तोडगा काढायलाच हवा. आणि काल जे काही वागलेत ना सागर सईबरोबर ते जर तुम्हाला कळलं ना, ठीक आहे चल जाऊ दे. तेव्हा इथे बापू काका म्हणतात, काय सुनबाई काय घडलं होतं काल? तेव्हा इथे आता मुक्ता सांगत असते, जेव्हा सई जाते विचारायला मुक्ताई कुठे आहे, तेव्हा सागर तिला धक्का देतो. तेव्हा इथे सागर म्हणतो, मी मुद्दामून धक्का दिलेला नाही आहे, चुकून धक्का लागलेला आहे, ती हट्ट करत होती. ते सगळं आता इथे मुक्ता सगळ्यांना सांगते. ती म्हणते, मी त्यांना धमकीसुद्धा दिली होती, जर यापुढे त्यांनी इथे सईला हात जरी लावला ना तरीसुद्धा त्यांचा हात तोडून मी त्यांच्या दुसऱ्या हातात देईन. तर इथे ते पुन्हा तेच वागलेत असं इथे आता मुक्ता म्हणते. तर इथे इंद्रा म्हणत असते, हे बघा सागरला नक्कीच काहीतरी टेन्शन असेल, तो उगाचच असा वागणार नाही. त्याच्या मनामध्ये काय चालू आहे ते कुणाला सांगतो का तो? एकदा ते दुःख सहन करत राहतो. तेव्हा मुक्ता म्हणते, हे काय त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे की त्यांना कसलं टेन्शन असेल तर लहान मुलांवरती राग काढायचा. तेव्हा इंद्रा म्हणते, हे बघ गप्प बस तू, त्याला तू कधीच समजून घेऊ शकत नाही, तू त्याला नेहमी चुकीचंच समजतेस. तेव्हा बापू काका म्हणतात, हे बघ तू माझं ऐकून घे, तू तिला कशाला बोलतेस? तेव्हा इंद्रा म्हणते, आता तुम्ही सगळेजण माझं ऐका, तुम्ही जाऊन आता झोपा आणि कोमल, लकी, स्वाती आणि मिहीर तुम्ही दोघंसुद्धा जाऊन आता झोपा, आराम करा, हिच्याशी मी बोलते. तेवढ्यातच तिथे सागर येतो. तेव्हा इंद्रा म्हणते, आलं माझा सागऱ्या, जा तो आता आराम कर जा, आपण उद्या बोलूया. तेव्हा इथे सागर लगेचच एक लूक देतो मुक्ताला आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा मुक्तासुद्धा जात असते. तेव्हा इंद्रा म्हणते, तू कुठे जातेस? तेव्हा मुक्ता म्हणते, सईच्या रूममध्ये जाते. इंद्रा म्हणते, कुठेही जायचं नाही, आज सईबरोबर तिची आजी झोपेल, तू जा तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. तेव्हा इथे आता मुक्ताची अजिबात इच्छा नसते. तिला खरं तर राग आलेला असतो, पण इंद्राच्या समोर ती काहीही बोलत नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सागर आपल्या रूममध्ये बेडवरती झोपलेला असतो. तेव्हा इथे त्याने जोरदार इथे क्रिकेट लावलेला असतो आणि आवाज केलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते, आवाज कमी करताय का? मला उद्या क्लिनिकला लवकर जायचं आहे, मला झोप येत नाही एवढ्या आवाजाने, आणि लाईटसुद्धा बंद करा. तेव्हा सागर म्हणतो, मला मोठ्यानेच टी व्ही बघायची सवय आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, मम्मीला नाव सांगू का? तेव्हा सागर म्हणतो, कुणाला सांगायचं आहे ते नाव सांगा. आणि तो थोड्या वेळासाठी आता बाहेर जातो. तेवढ्यातच मुक्ता रिमोट घेते, टी व्ही बंद करते आणि आता रिमोट लपवून ठेवलेला असतो. तेव्हा सागर येतो आणि तिकडे तिकडे सगळीकडे तो रिमोट शोधत असतो आणि तिच्या हाताजवळ असलेला रिमोट तो घ्यायला जाणार. तेवढ्यातच मुक्ता त्याच्यावरती आपला हात ठेवते.